नमस्कार. हा नमस्कार. दिसतोय का मी नीट? हा सुरू करायचं का? तुम्ही यायचीच आम्ही. हो. नमस्कार कमलाताई, नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. दिसतोय का व्यवस्थित आम्ही? होय होय. दिसतंय. थोडंसं अजूनही वर असलं तरी चालेल. हा पूर्ण. हा आता ठीक आहे. आता ठीक आहे. थोडं मागे घेऊ का? ऐकलं व्हिडिओ व्हिडिओ येतोय का? हो 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 हो. म्हणजे हलवायला लागणार नाही फारसा. नाही 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 तुम्ही स्थिर. नमस्कार मंडळी, आपण भेटू आनंदमध्ये साठी आपण सगळे गप्पा मारायला किरण सर देशपांडे आणि सीमाताई यांच्याशी गप्पा मारायला तयार आहोत. मला वाटतं ते सीमाताई सर देशपांडे 10 वर्ष जवळ कॉर्पोरेटर होत्या. दोघेही ते राजकारणातले आहेत, पण आता मात्र ते राजकारणाची झूल उतरून ठेवून शुभंकर आणि शुभार्थी म्हणून आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. तर मला वाटतं आपण सुरू करूयात ना. तुम्ही सांगा बरं किरण सर. किरण आलेत काय? हो किरण नमस्कार. हा मी किरण देशपांडे. नमस्कार. मी बापू पोद्दार बोलतोय. ओळखलं मी. हा हा परवाच विचारणार होतो. होय होय हो हो येस. आज सुरुवात करू का मी आता? हो. योग एक चांगला आहे की आतापर्यंत मी लोकांचा परिचय करून देत होतो आणि स्वतःचा परिचय स्वतः करून देण्याची माझ्यावर तशा अनुषंगाने फारशी कधी पाळी आली नाही. म्यूट जरा सगळे बाकीचे करा बरं का. आणि त्याच्यातून मग आज मला ही संधी शोभनाताई आणि पार्किन्सन मित्रमंडळाने दिली, त्याच्याबद्दल मी प्रथमच आभार मानतो. मी नेहमी असं म्हणतो की माझा परिचय कसा, तर पत्त्याच्या 52 कॅट मध्ये असलेल्या जोकर सारखा. हा जोकर कोणालाही चालतो, त्याप्रमाणे मी कुठल्याही गटामध्ये बसू शकतो आणि त्यांच्याबरोबर खेळू शकतो. माझा मूलतः व्यवसाय हा दुधाचा होता. डेअरी होती आणि 1972 पासून तर 2008 पर्यंत हा दुधाचा व्यवसाय मी केला. 2008 ला मात्र पार्किन्सननी मला मिठी मारल्यामुळे मला हा दुधाचा व्यवसाय बंद करावा लागला. आणखीन थोडीशी गमतीची गोष्ट आहे की प्रूफ रिडिंग सुद्धा मी व्यवसाय म्हणून केलं. माझे वडील हे पुण्यातल्या नामवंत प्रूफ रिडर्स पैकी एक होते. त्यांना नरहर किंवा आबा असं म्हणत असत. आणि त्यांच्याबरोबर मी वयाच्या 15व्या वर्षापासून प्रूफ रिडिंग करायला सुरुवात केली. म्हणजे ज्या वयामध्ये शिक्षक मुलांचे निबंध तपासतात, त्या वयामध्ये मी पुस्तकं तपासत होतो. म्हणजे स्वामीची पहिली आवृत्ती, मृत्युंजयची पहिली आवृत्ती शिवाजी सावंतांच्या, नासम इनामदारांच्या झुंज आणि झेप या कादंबऱ्या, त्याचप्रमाणे मंत्रा वेगळा ही कादंबरी, किंवा आर एम गोखलेंची इकॉनॉमिक्सची पुस्तकं मराठीमधली, ही या सर्व आवृत्तींचं पहिल्या आवृत्तीचं प्रूफ रिडिंगचं काम मी हे केलं. याच आवडीमधून पुढच्या काळामध्ये मला एक संधी मिळाली. त्या संधीचा फायदा घेऊन पाक्षिक कमलदूत म्हणून आम्ही सुरू केलं. बापूंना माहिती आहे, पोद्दारांना. आणि हे पाक्षिक कमलदूत गेली 18 वर्ष आम्ही चालवतो आहोत. पण ते विशेष करून राजकीय काम असल्यामुळे त्याच्यातला फारसा उल्लेख मी इथे घेतलेला नाही. पण कमलदूत मध्ये जवळजवळ 250 लेख मी लिहिलेले आहेत. कारण वर्तमानपत्राची ती गरज असते की आयत्या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये ते पान भरावं लागतं. आणि म्हणून सक्तीने का होईना, पण एक प्रकारे 250 लेखांचं लिखाण माझ्या हातून झालं. त्याचप्रमाणे वेगळ्या वेगळ्या विषयांवरची काही पुस्तकं लिहिली, छोटी छोटी. म्हणजे मुंज सहज आणि सोपी, मुंज का, कशासाठी, आणि ती केलीच पाहिजे का, किंवा तिला लागणारं साहित्य, अशा व्यावहारिक बाबींचा उहापोह करणारं मुंज सहज सोपी एक पुस्तक लिहिलं. त्याचप्रमाणे लग्नाच्या संबंधीच्या फक्त कामांच्या संबंधीचं वाटप आणि त्याची तयारी
अशा पद्धतीचं एक पुस्तक विवाह मार्गदर्शक म्हणून लिहिलं. या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच म्हणजे हा सगळा कालावधी साधारणपणे 1972 ते 2008 त्याच्यामध्ये कॉलेजची सोनेरी म्हणतो आपण तशी 4-5 वर्ष पण त्याच्यामध्ये आहेत. आणि त्या काळात लिहिलेल्या काही कविता त्यांचा एक संग्रह मी ऑनलाईन प्रसिद्ध केला. आज सकाळी ज्या वेळेला मी दाढी करत होतो, बायको म्हणाली दाढी कशाला करताय, 6 दिवस लवकर होत आहेत, तर इतके लवकर दाढी करू नका. आणि त्यातल्या त्यात पुन्हा परत तुम्ही मुंडकं आलतंय तुमचं, एखादी जखम करून घ्या. मी म्हटलं की आज तसं नको, पहिल्यांदाच आपण भेटणार आहोत, निदान आपण गबाळे आज तरी नाही आज राहता कामा. आणि म्हटलं मी काळजी घेईन की तलवारीतले घाव माझ्या चेहऱ्यावर कुठे येऊ नयेत म्हणून. आणि समजा मी गबाळ आज मीटिंगला बसलो तर शोभनाताई मला हसतील ना. शोभनाताईंचं मत आपल्याबद्दल चांगलं राहिलं पाहिजे, त्याकरता काळजी आपण सगळेच जण घेतो. अभ्यासिकेचा एक मोठा उपक्रम मी एक कॉर्पोरेशनच्या जागेमध्ये केला आणि तिथे अत्यंत कमी फी मध्ये म्हणजे अक्षरशः 50 रुपये महिना या फी मध्ये 150 मुलांची अभ्यासिकेची UPSC आणि MPSCच्या मुलांची तयारी करून घेण्याचं काम तिथे अभ्यासिकेमधून आम्ही केलं. आणि आता अशाच पद्धतीची अभ्यासिका पुढच्या काळामध्ये आणखीन ओक ट्रस्टच्या जागेमध्ये आपण करणार आहोत, त्याची माहिती मी पुढच्या काळामध्ये तुम्हाला देईन. आता मी सीमाकडे वळतो आणि तिला तिचा परिचय करून द्यायला सांगतो. नमस्कार, मी सीमा सरदेशपांडे. पूर्वाश्रमीची मी नीलिमा बिवलकर. 1960 सालचा जन्म आहे माझा. माझं बरंचसं आयुष्य पहिलं खेडेगावात गेलं. मी पुण्यामध्ये आले तेव्हा 12वी झाले होते. म्हणजे खेडेगावात काही शिक्षणाची सोय नव्हती म्हणून मला इथं चिकाट ठेवलं. गरवारे कॉलेजला मी शिकले आणि शेवटच्या वर्षात असतानाच माझं लग्न झालं. लग्नाची पण गोष्ट अशी की सरदेशपांड्यांनी पेपरमध्ये एक जाहिरात टाकली की हुंडा नको मनपसंत सून हवी. आणि माझ्या भावाने ती वाचली. मुळातच आम्ही गरीब, हुंडा तरी कुठनं देणार आहोत म्हणा, पण लग्नाचा खर्च करणंही शक्य नव्हतं. अशा वेळेस आम्ही ती जाहिरात वाचली, त्यांच्याशी पुढे संपर्क केला आणि योगायोगाने ते लग्न आमचं झालं. सरदेशपांड्यांच्याकडे मुळातच समाजकारण, राजकारण आणि सगळे सुशिक्षित लोक, त्यामुळे त्यांनी हुंडाही घेतला नाही आणि आमच्याकडनं काही खर्च न घेता त्यांनीच लग्न करून घेतलं पुण्यामध्ये. आणि आम्ही असे आमचे 81 साली लग्न झालं. त्याच्यानंतर संसार, मुलं बाळ ह्याच्यामध्ये बरेच वर्ष गेली. मग असं लक्षात आलं की यांच्या सगळ्यांची कामं तर सुरूच आहेत प्रत्येकाची, आपणही काहीतरी एखादं काम आपण सुरू करावं. मग ह्याच्यातनं महिलांसाठी एखादी काहीतरी योजना करावी असा आमच्या दोघांचा विचार झाला. आणि मी एक महिला पतसंस्था आम्ही सुरू केली. बऱ्याच महिलांच्या अडचणी असायच्या सारख्या की मदत करावी महिलांना काहीतरी. त्या पतसंस्थेमार्फत आम्ही भरपूर काम केलं. जवळजवळ 20 वर्ष आम्ही, माझ्या मैत्रिणी 15 जणी आम्ही एकत्र होतो महिला, आणि आम्ही महिलांनीच ती पतसंस्था चालवली आणि चांगल्या प्रकारे चालवली. मग महिलांचे कार्यक्रम, महिलांच्या सहली, महिलांचे मेळावे, अनेक गोष्टी त्यातनं करत गेलो. त्यातनंच पुढे मग 2002 साली मला निवडणुकीचं मध्ये तिकीट मिळालं. मग 2 वेळा मी नगरसेविका म्हणून निवडून आले चांगल्या मतांनी. आणि काही चांगली सामाजिक कामं पण केली. मी खरं तर राजकीय व्यक्ती नाहीये मी, पण मलाही राजकारणाची फारशी आवड नाही, पण ओघाओघाने आलेलं आहे ते पद घेतलं आणि त्यातून चांगलं काय करता येईल, आपल्याला समाजासाठी चांगल्या गोष्टी काही करता येईल आल्या तर त्यातून चांगल्याच आहे अशा दृष्टीने आम्ही राजकारण केलं. आणि काही 2 वर्तक बाग, नाना उद्यान, एक गाडगे शाळेमध्ये स्विमिंग टँक, महिलांसाठी योगासन वर्ग, किंवा महिलांसाठी कॉम्प्युटरचं शिक्षण देणारी एक संस्था, अशा काही गोष्टी, चांगल्या गोष्टी त्यातनं करता आल्या. पुढे नंतर मग पार्किन्सनची यांची जी गाठ पडली त्याच्याबद्दल ते आता बोलतील. आणि त्यांनी त्यावेळेस त्याच्यानंतर जो काही पत्त्यांचा एक चांगला उपक्रम त्यांनी केला त्या संबंधी ते माहिती देतील. 2003 मध्ये मला पहिला हार्ट अटॅक आला आणि
मी त्यावेळेला वेळेवर दवाखान्यात जाऊ शकल्यामुळे आज तुमच्या समोर उभा आहे. पुढे 2005 मध्ये 2008 मध्ये मला पुन्हा दुसरा अटॅक आला आणि त्यावेळेला मात्र मला अँजिओप्लास्टी करावी लागली. ही अँजिओप्लास्टी करत असताना माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला त्या ठिकाणी लोकल अॅनेस्थेशिया दिला जातो, जनरल काही देत नाही. साधारणपणे डॉक्टरांचं म्हणणं होतं की तुमची अँजिओप्लास्टी 20 ते 25 मिनिटांमध्ये संपेल, पण प्रत्यक्षात आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांना काही अडचणी आल्या आणि तो एक स्टेंट काही केल्या पुढे जाईना. मग त्या डॉक्टरांनी घामाघूम होऊन दुसऱ्या डॉक्टरांना बोलवून घेतलं. मी मुद्दाम कुठलं हॉस्पिटल किंवा डॉक्टरांची नावं सांगत नाही. आणि त्यांनी बोलवून घेतल्यानंतर त्या डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे तो स्टेंट व्यवस्थित गेला आणि जवळजवळ 1.5-2 तासांनी मी त्याच्यातून बाहेर आलो. आणि मला असं वाटतं की त्यावेळेला जो काही मानसिक ताण आला, तो मानसिक ताण मला ही पार्किन्सनची देणगी देऊन गेला. पण तरी 2008 ते 2012 पर्यंत पार्किन्सन तशा अर्थी फार बोकाळलेला नव्हता किंवा वाढलेला नव्हता. खांदा माझा फक्त 2008च्या दरम्यान माझा खांदा खूप दुखायला लागला आणि डॉक्टर शिरीष पाठक यांच्याकडे मी उपचार घेत होतो. काही केल्या खांद्याचं दुखणं काही बरं होईना, म्हणून त्यांनी मला राहुल कुलकर्णींच्याकडे पाठवलं आणि डॉक्टर राहुल कुलकर्णींच्याकडे मला त्याच्यानंतर ट्रीटमेंट सुरू झाली. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळून घेतलं आणि पण तरीही पार्किन्सन म्हणजे काय या संबंधी धड माहिती मलाही नव्हती, घरातल्यांना अजिबातच नव्हती आणि नात्यातल्या लोकांचा किंवा कार्यकर्त्यांचा प्रश्नच येत नव्हता. पण माझ्या असं सहज लक्षात आलं की आपल्याबद्दल बोलताना सहज आजूबाजूला सामान्य माणसं जे काही बोलतात त्याच्याकडे थोडं लक्ष ठेवलं पाहिजे. माझा एक कार्यकर्ता मला त्या दरम्यान म्हणाला होता की नाना, तुमचा डावा हात हालत नाहीये. मी काही ते फार गांभीर्याने घेतलं नाही. मी ते घेतलं असतं तर कदाचित मला लवकर कळलं असतं आणखी की मला पार्किन्सनचा त्रास आहे. पण याही परिस्थितीमध्ये 2008 नंतर मी कॉम्प्युटर शिकलो, MSCIT ची परीक्षा दिली आणि MSCIT ची परीक्षा दिल्यानंतर घरामध्ये मी काम करायला लागलो. मला चालण्यावरती माझ्या खूप निर्बंध आले. सगळं शरीर असं एक प्रकारे घट्ट व्हायला लागलं आणि आपल्याला, मी 4 व्हीलर चालवत असे, 2 व्हीलरही चालवत होतो, पण माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला मागे वळून बघता येत नाही. आणि त्याच दरम्यान पुण्यामध्ये एक ऍक्सिडेंट झाला होता की पुण्यातल्या एका कार्यकर्त्याच्या हातून एक बाई अशाच पद्धतीने कार अचानक त्यांच्या अंगावर गेली आणि त्या गेल्या. माझ्या डोक्यात असं आलं की आपल्या हातून असं काही घडू नये आणि कोणाच्या दुःखाचं आपण कारण असता कामा नये, म्हणून मग मी गाड्या चालवायचं बंद केलं आणि 2013 पासून मी पुढे वाहनं काही फारशी चालवली नाही. पुढे गुडघ्याचं दुखणं माझं खूप वाढत गेलेलं होतं आणि 2013 साली मी गुडघा बदलून घेण्याचं काम केलं आणि नी रिप्लेसमेंटचा डाव्या पायाचा माझा गुडघा बदलला. त्याच्यानंतर फिजिओथेरपीचा माझ्या आयुष्यामध्ये प्रवेश झाला आणि फिजिओथेरपी गुडघ्याच्या आधी दुखण्यामध्ये मी करत होतोच. त्या बाबतीमध्ये मला डॉक्टर रोहिणी डांगे सह्याद्री हॉस्पिटलच्या यांचं खूप चांगलं मार्गदर्शन झालं आणि त्याच्यातूनच मी 2013 साली पुन्हा फिजिओथेरपी आणि हा गुडघा जो माझा बदललेला होता तो रुळण्याकरता जे काम करायला पाहिजे त्याकरता लागणारे व्यायाम वगैरे सगळे मी करत होतो. पण त्याचबरोबर सामाजिक काम आणि बाकीच्या गोष्टी सुरूच होत्या. पण पुढे पार्किन्सन वाढत गेला. आज मी तुमच्याशी बोलतोय ते बोलणं सुद्धा माझं मधल्या काळामध्ये बंद झालं. लिखाण म्हटलं तर लिहिता येत नाही, अक्षर किरीट होत आहे. एकाच वेळेला मेंदूचा वेग विचाराचा आणि लिहिण्याचा वेग यांची संगती लागत नाही, त्याच्यामुळे लिहिता येत नाही. त्याच्यामुळे लिखाण नाही, भाषण नाही. भाषण हा माझा हातखंडा विषय होता आणि लोकांमध्ये माझं भाषण लोकांना बऱ्यापैकी आवडत असतं. पण ज्याला आपण म्हणतो की एखाद्या माणसाचा प्राणवायू काढून घ्यावा, तशा पद्धतीने माझ्या सामाजिक कामामधलं माझं चालणं, माझं बोलणं आणि माझं लिहिणं
या तिन्ही वरती पार्किन्सनमुळे गदा आली आणि याच्यातून एक प्रकारचं नैराश्य यायला लागलं, आत्मविश्वास जायला लागला. पण त्याच दरम्यान एक नवीन काम माझ्या गळ्यामध्ये चॅरिटी कमिशनरनी घातलं. नंतर पुण्यामध्ये ओक ट्रस्ट म्हणून एक ट्रस्ट होता, 1955 सालचा ट्रस्ट. पण तो ट्रस्ट मेलेला होता जवळजवळ. त्यातल्या ट्रस्टींनी इतक्या भांडणं मारामाऱ्या केलेल्या आणि वाना ओक नावाचे एक गृहस्थ मरता मरता आपल्या प्रॉपर्टीचा ट्रस्ट करून गेले होते. आणि मला तिथे कोर्टाने प्रमुख विश्वस्त म्हणून 2004 साली नेमलं होतं. पण तिथल्या ट्रस्टींनी मला 2010 पर्यंत काही काम करून दिलं नाही. मी पण इतर कामांमध्ये तेव्हा अडकलेला होतो. पण पार्किन्सनच्या जोडीने मग मात्र मी ट्रस्टमध्ये थोडंसं लक्ष घातलं. आता ट्रस्टची 6 मजली इमारत तांबेबोळापाशी शनिवार पेठेमध्ये तयार होती. तिथे 4,500 फूट जागा ट्रस्टला वापरायला मिळेल, मालकीची होईल. पुढच्या काळामध्ये आपल्या पार्किन्सन मंडळाला सुद्धा त्या ठिकाणी मी जागा देऊ शकेन. तिथेच प्रमुख विश्वस्त म्हणून मी तिथे काम करतोय. येत्या 6 ते 8 महिन्यामध्ये ती जागा पूर्णपणे तयार होईल. 2014-15 किंवा 15-16 या दरम्यान मला पहिल्यांदा शोभनाताई तीर्थळी यांचं नाव माझ्यापर्यंत आलं होतं. म्हणजे ब्राह्मण समाजाचा मेळावा आणि तिथे स्टॉल, त्या ठिकाणी एक पत्रक एक मैत्रीण तिथे आली होती, तिने ते पत्रक मिळवलं. तिनं सांगितलं की अशा अशा आहेत आणि त्या ग्रुप चालवतात पार्किन्सन, तर तुम्ही त्यांना जॉईन व्हा. पण आम्ही काही तेव्हा फारसं सिरियसली घेतलं नाही, कारण आम्हाला काय वाटलं यांना सासऱ्यांना पण कंपवात होता, त्यामुळं कंपवातासारखाच हा असेल प्रकार किंवा फारसं त्याच्यात काही होणार नाही अशा यांनी आम्ही लक्ष दिलं नाही. आणि नंतर जेव्हा खरंच एक दिवस चालता चालता त्यांच्या पायात अडकला, त्यांना पुढे चालताच येईना. मग जेव्हा डॉक्टरांकडे गेलो तेव्हा ते म्हणले की पार्किन्सनची ही अशी काही लक्षणं आहेत, तुम्ही लक्ष द्यायला हवं किंवा तुम्ही बरोबर जात जा किंवा एकटं सोडू नका. तेव्हा आम्हाला कळलं की ह्या दुखण्याचं गांभीर्य काय आहे ते. पुढे मग पुष्कळ त्याच्यात सुधारणा होत गेल्या, त्यांनी भरपूर कंट्रोल केलं त्याच्यावर. फिजिओथेरपीनी चांगलं त्यांना सहकार्य केलं. एक ख्याती म्हणून मुलगी आहे, ख्याती शाह म्हणून, ती घरी यायची. जवळजवळ 6 ते वर्षभर ती घरी येत होती आणि ती रोज व्यायाम करून घ्यायची त्यांच्याकडनं. त्यामुळे ते पुन्हा उभे राहू शकले, चालू शकले. त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ युरोप, अमेरिका अशा देशांना ट्रिप केली आम्ही 15-15 दिवसाची, वीणा वर्ल्ड यांच्या मार्फत. मुलाकडे आम्ही बंगलोरला जातो. म्हणजे त्या एवढं त्यांनी फिजिओथेरपीने त्यांना त्यांच्या ह्याच्यात त्यांचे बदल घडवून आणले चांगले, मानसिक दृष्ट्याही आणि शारीरिक दृष्ट्याही. त्यामुळे फिजिओथेरपिस्टची मला फार आवश्यकता वाटते आणि खरंच त्याचा खूप चांगला उपयोग आहे. एक वेळ अशी होती की मी बनियन घालू शकत नव्हतो अंगामध्ये, शर्ट घालता यायचं नाही त्यांना, मला मदत करायला लागायची, बटणं लावता येत नव्हती. पण या सगळ्यातून मी बाहेर आलो. त्याला औषधही कारणीभूत आहेत. आणि काही प्रमाणामध्ये जरी शोभनाताईंना भेटलो नसलो तरी त्यांच्या कामासंबंधी ऐकून होतो. आणि पार्किन्सन हा लोकांना माहिती नसलेला प्रकार, पण त्याच्यामध्ये काम करणं हे खरं तर खूप अवघड आहे. लोक पार्किन्सन झालाय म्हटलं की आपल्याला त्यांना असं वाटतं की यांना पॅरालिसिस झाला होता आणि लोक तिथं नेतात. पण या सगळ्यातून 2017-18 मध्ये हा विषय डोक्यामध्ये खूप होता आणि त्याच्यातून मग पुढे मला वाटतं गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये मी शोभनाताईंना पहिला फोन केला. परवा मी त्यांना विनोदाने म्हटलं की 2 आवाज मी कधी विसरणार नाही, एक लता मंगेशकर आणि दुसरा शोभनाताई. खरं तर शोभनाताईंना अजूनपर्यंत मी प्रत्यक्ष एकदाही भेटलो नाही, पण त्यांचा आवाज आश्वासक आहे. आपल्याला इथे काहीतरी मदत मिळेल असं माणसाला नक्की त्या ठिकाणी खात्री वाटते. आणि म्हणून त्यांच्या आवाजावरून, त्यांच्या बोलण्यावरून माणसं उभारी घेतात आणि पुढे जातात. त्याच्यातलं एक उदाहरण मी पण त्याच्यामध्ये आहे. पार्किन्सनच्या या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच आज खूप चांगल्या पद्धतीने मी तुमच्याशी बोलू वागू शकतोय. पण दरम्यानच्या काळात 2013 मध्ये ज्या वेळेला मला गुडघ्याचं ऑपरेशन झालं आणि मी घरामध्ये होतो, त्यावेळेला नुसता बसून असताना
पत्ते खेळले जायचे आणि आपण पत्ते खेळतो ते पत्ते तसं म्हटलं तर कोरे आहेत. त्या पत्त्यांवरती त्या विशिष्ट चिन्हांशिवाय दुसरं काही नाहीये. मग आपण भारतीय पद्धतीचे पत्ते बनवावेत असं डोक्यामध्ये आलं. पण ते आल्यानंतर त्याची कुठेतरी सांगड घातली पाहिजे. काही गोष्टी त्याच्यामधल्या या न बदलणाऱ्या असल्या पाहिजेत असं डोक्यात आल्यानंतर मग ते काय करता येईल. मग ते पंचांग आणि त्याच्यातल्या तिथी आणि सण यांचा काही आपल्याला सांगड घालता येईल का असा मनामध्ये विचार आला. आणि म्हणून मग पहिल्यांदा त्याच्यामध्ये ज्या बदाम, इस्पीक, किलवर, चौकट असे जे 4 चिन्ह आहेत पत्त्यांची, तर ती पत्त्यांची 4 चिन्ह बदलून त्या ठिकाणी दाखवतो मुद्दा मी. चौकट आणि स्वस्तिक, किलवर आणि त्याच्याबरोबर त्रिशूळ, इस्पीक आणि घंटा आणि कमळ आणि बदाम अशी रचना केली. पत्त्यांचा आणखीन अभ्यास करताना असं लक्षात आलं की पत्ते जवळजवळ 14व्या-15व्या शतकापासून लोकांनी वापरायला सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक देशामधले कॅट वेगळे वेगळे आहेत. म्हणजे काही ठिकाणी 16 पत्त्यांचाच कॅट आहे, काही ठिकाणी 26 पत्त्यांचा आहे. आपण सर्रास वापरतो तो 52 पत्त्यांचा कॅट आहे. त्याच्यामध्ये 1 ते 10 आकडे आहेत आणि 11, 12, 13 करता राजा, राणी आणि गोटू किंवा जोकर असा वापरला जातो. आपल्याकडे गंजिफांचा खेळ पूर्वी होता. अशा पद्धतीने गंजिफा त्यावेळेला खेळल्या जायचे. पण हा गंजिफांचा खेळ हा त्यावेळेला राजे आणि मोठे लोक यांच्यामध्ये होता. त्या गंजिफाई त्यांच्या श्रीमंती थाटाप्रमाणे त्या सोन्याच्या, संगमरवराच्या, त्याला हिरे लावलेल्या अशा पद्धतीच्या गंजिफा तयार केल्या जायच्या. आता सुद्धा अजून ओरिसा आणि बंगालमध्ये या पद्धतीने गंजिफा किंवा पत्ते तयार करण्याचा व्यवसाय केला जातो. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या डिझाईनचे पत्ते लोक तयार करत असतात. आणि गंजिफांचं रूपांतर पत्त्यांमध्ये या पद्धतीने केलं होतं. पण हे सगळं अडचणीचं लोकांना वाटायला लागलं आणि त्याच्यानंतर ब्रिटिश पत्ते आपल्याकडे आले. ते आपण ब्रिटिश पत्ते खेळायला सगळ्यांनी सुरुवात केली. आता आपली पत्त्यांची रचना करताना एक्का तर पाहिजे. मग एक्का कशाला म्हणायचं? म्हटलं एक्का म्हणजे प्रतिपदा. प्रतिपदेला आपण एक्का म्हणू शकतो कारण तो एक आकडा आहे. पण पुन्हा प्रश्न असा आला की एकूण वर्षाचा जर विचार केला तर वर्षामध्ये 12 आणि 12 24 प्रतिपदा येतात. या सगळ्या प्रतिपदा काही महत्वाच्या नाहीत. तर प्रतिपदा म्हणजे पाडवा. सहज आपण जर विचारलं तर आपण जर विचार करायला लागलो तर आपल्या लक्षात येत नाही की आपल्याला 4 प्रतिपदा महत्वाच्या कोणत्या, आणि मग त्याचा वापर करून आपण या पद्धतीने एक्का म्हणजे एक पहिली प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, घटस्थापना, देवदिवाळी प्रतिपदा आणि दिवाळी पाडवा अशाच पद्धतीने द्वितीया म्हटल्यानंतर 24 द्वितीयांमधल्या कुठल्या द्वितीया किंवा बीज घ्यायच्या. मग एक तुकाराम बीज, भाऊ बीज, स्वामी समर्थांची जयंती ती द्वितीयेला येते, परशुराम जयंती द्वितीयेला येते. या पद्धतीने द्वितीयेचे 4 कार्ड आपण तयार केले. या 4 द्वितीया अशा पद्धतीने तृतीया 4. अगदी आपण प्रश्नावली म्हणतो तसं एखाद्या माणसाला जर विचारलं पटकन की 4 तृतीया सांग महत्वाच्या, तर नाही सांगता येणार. पण मग त्या तृतीया कोणत्या? तर हरतालिका म्हणजे तृतीया आहे.
चैत्र गौर तृतीयेला आहे. चैत्र गौरीची स्थापना करतो ती. शिवजयंती तृतीयेची आहे आणि अक्षय तृतीया आहे महत्वाची. अशा पद्धतीने 1 ते 15 तिथी म्हणजे प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा आणि अमावस्या या पद्धतीने 16 पानांचा 16 गुणिले 4 म्हणजे असा 64 पानांचा कॅट तयार केला. ही पानं सगळी एकत्र सगळ्याची माहिती गोळा करणं, ती गोळा केल्यानंतर त्याप्रमाणे त्याला अनुषंगाचे फोटो तयार करणं, चित्र त्याची म्हणजे नागपंचमी असेल तर त्याच्यावरती नागाचं चित्र आलं पाहिजे. रंगपंचमी असेल तर रंग टाकता येतील आपल्याला. अशा काही गोष्टी मनाशी निश्चित करून त्याप्रमाणे पत्ते तयार केले. आणि पत्ते तयार केल्यानंतर ते खेळायचे कसे असाही एक विषय होता. महादेव भोसले माझ्या बरोबर याच्यात काम करत असे. त्याला डीटीपी आणि कॉम्प्युटर आम्ही शिकवला आणि त्याचा वापर करून इंटरनेटवरती तो माझ्यापेक्षा हुशार आहे. आणि इंटरनेटवरून ती चित्र शोधून काढणं, काही तयार करणं, त्यांचे एडिटिंग करणं आणि ती चित्र त्याप्रमाणे या पत्त्याच्या पानांवरती बसवणं, या सगळ्या कामांमध्ये महादेव भोसलेंनी माझ्याबरोबर काम केलं. आणि आम्ही 2000 पत्त्यांचा एक पहिला सेट तयार केला, 2000 कॅटचा. हा कॅट तयार करताना आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या. एक तर पुण्यामध्ये अशा पद्धतीचे पत्ते छापणार एकही कारखानदार किंवा छापखाना नाही. आणि मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन छापायचं असेल तर त्याला कमीत कमी 10,000 सेट छापावे लागतात. एका सेटची किंमत साधारणपणे खर्चाची 30 रुपये त्यावेळेला आम्हाला आली. आणि आपला प्रयोग असल्यामुळे प्रयोगावरती शेवटी किती खर्च करायचे हाही काहीसा भाग असतो. 60,000 रुपये आम्ही त्यावेळेला खर्च केले आणि 30 रुपयाला एक पत्त्याचा कॅट तयार झाला. आम्हाला याच्यात सगळ्यात मुख्य अडचण आली की पत्ते जुपणी करण्यामध्ये. म्हणजे 1 ते 64 पत्त्यांचा कॅट तयार करायचा एकत्र जोडून हे मोठं कंटाळवाण आणि कष्टाचं काम होतं. त्या कामामध्ये माननीय नगरसेविका बाईंसकट सगळ्यांना कामाला लावला. घरातली बारकी पोरं पण कामाला लावली. पाहुणा आला तरी पाहुण्याच्या पुढे पत्ते ठेवायचे, त्याला सांगायचे एवढे जोड म्हणून. असं आम्ही कोणालाही सोडलं नाही. आणि या पद्धतीने हे पत्ते तयार झाले. ते पत्ते तयार झाल्यानंतर ते विकले पाहिजेत. लोकांपर्यंत आपला जर वस्तू गेलीच नाही तर ती कशी काय जाणार. आम्ही आपला भाबडा हिशोब केला. आपल्याला 30 रुपये खर्च आलेला आहे, आपल्याला काही नफा मिळवायचा नाही. दुकानदाराला जर 5 रुपये मिळाले तर तो आनंदाने 35 रुपयाला कॅट विकेल. म्हणून आम्ही 35 अधिक थोडे प्लस धरून 45 रुपये कॅटची किंमत ठेवली MRP. आणि बाजारात गेलो दुकानदारांकडे. दुकानदार म्हणले तुमची वस्तू इतकी चांगली आहे पण ती इतक्या कमी किमतीमध्ये आम्ही विकणार नाही. तुम्ही 100 रुपये किंमत त्याच्यावरती करून द्या MRP. आम्ही तुम्ही 100 रुपये MRP करून दिली तर आम्ही वस्तू विकायला घेऊ या ठिकाणी. मग तुम्ही मला पैसे किती देणार तर तुम्हाला आम्ही 35 रुपयांनी पैसे देऊ पण MRP 100 करून द्या. आम्ही असा विचार केला की आपण या पद्धतीने दुकानदारांना फायदा मिळवून देण्यापेक्षा आपण हे वाटून टाकू पत्ते. आणि मग कन्याशाळा, रमणबाग, नवीन मराठी शाळा, गोपाळ हायस्कूल, नटरंग अकॅडमी आमची, कसबा संस्कार केंद्र, अशा ठिकाणी जिथे मुलं येतात, मध्यम वर्गातली मुलं येतात विशेष करून, त्या ठिकाणी आम्ही हे पत्ते मोफत दिले. पुण्यामध्ये 2 वेळा पत्त्यांचं प्रदर्शन लागलेलं होतं बालगंधर्वला. तिथे आवर्जून आमचे पत्ते लोकांनी मागवले आणि त्या ठिकाणी ते प्रदर्शनामध्ये पत्ते ठेवलेले होते. असं पत्त्यांनी खूप एक मानसिक समाधान दिलं आणि मुलं त्याच्यामध्ये खूप मजेशीर खेळतात. म्हणजे या पत्त्यांमध्ये नेहमीप्रमाणे आपण जे काही रमी खेळायची ती खेळू शकतो, जे आपल्याला 5-3-2 वगैरे असतं तेही खेळू शकतो. पण मुलांनी आम्हाला याच्यातला एक नवीन प्रयोग दाखवला. पत्त्याच्या कॅट मधले 3-5 पत्ते एका प्लेअरला द्यायचे, दुसऱ्याला 5 पत्ते द्यायचे
असे 3-4 लोकांमध्ये 5-5 पत्ते वाटायचे. प्रत्येकाने आपापले पत्ते पाहून घ्यायचे आणि पाहून ते पाहिल्यानंतर खाली पालथे ठेवायचे आणि पाहिल्यानंतर मग त्यांनी दुसऱ्याचे पत्ते, शेजारचे आपल्या भिडूचे पत्ते बघायचे. असं प्रत्येकाने एकाचे पत्ते फक्त बघायचे आणि बघितल्यानंतर एकाने स्मरणशक्तीच्या जोरावरती समोरच्याकडून तो पत्ता मागायचा की मला फाल्गुन पंचमी दे किंवा घंटा 5 दे. ज्याला जे सोयीचं असेल तो त्या पद्धतीने म्हणेल. पांडव पंचमी दे किंवा कमळ 5 दे. गणेशांमध्ये म्हणजे माघ चतुर्थी 4 दे. आणि अशा पद्धतीने स्मरणशक्तीचा मेमरी स्मरणशक्ती गेम वाढण्यासाठी हा एक उपयोग चांगला आहे त्याचा. तर मुलांनी अत्यंत छान पद्धतीने ते मेमरी गेम म्हणून खेळून दाखवले. दुसरं आणखीन असं की या प्रत्येक सांस्कृतिक उपक्रमाची आणि पत्त्याची जोड घातल्यामुळे हा पत्त्याचा एक कॅट जर आपल्या खिशामध्ये असेल तर आपण लोकांना त्या पत्त्याच्या कॅट वरती बघून तत्वज्ञानही सांगू शकतो, गोष्टी मुलांना गोष्टी सांगू शकतो, महिलांना व्रत सांगू शकतो. एकूण संपूर्णपणे त्या पंचांगाचं जे सार एक प्रकारे ते पंचांगाचं सार हे आपल्याला याच्यामध्ये सापडतं आणि तो एक पत्त्यांचा कॅट हा खेळायला खूप भरपूर छान उपयोगी पडतो. मी विमानामध्ये हा प्रयोग करून बघितला. आमच्या अमेरिकेच्या प्रवासात मोठा कंटाळवाणा प्रवास आहे अमेरिकेचा विमानाचा प्रवास. त्या प्रवासामध्ये तिथे मी हा पत्त्याचा कॅट खेळून बघितला शेजाऱ्याबरोबर आणि खूप आनंद त्यांना झाला. आणि अशा पद्धतीचे आपल्या देशाचं म्हणून काहीतरी त्याला म्हटलं जाणार, सांस्कृतिक आपली परंपरा जपणार पत्ते तर खेळतोच आपण, पण पत्ते खेळता खेळता माहिती पण आपल्याला मिळाली या मुख्य उद्देशाने पत्ते तयार केले. आता नवीन एडिशन करायचा विचार आहे पण तो अजून केलेला नाही. लोकांची मागणी अशी आहे की जी चिन्ह आहेत बदाम, चौकट, किलवर ही जी आहेत तर ती तुम्ही चिन्ह तशीच ठेवा आणि मग बाकीचे पत्ते आम्हाला ते चालतील. आणि हे पत्ते मी माझी भाची चीनमध्ये राहते तर तिच्याकडे मी पाठवले होते आणि तिने ते कॅट एक 2-3 ठिकाणी दिले. त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला आणखीन गंमत एक मला दाखवायची आहे की त्या पत्त्यातल्या थीमची कॉपी करून चीनमध्ये कॅट तयार झाला. हे बघा, आपल्यासारखीच त्यांनी पण कल्पना केली आहे. आपल्यासारखीच कल्पना तयार करून त्यांनी त्याप्रमाणे फक्त त्यांनी 52 पत्त्यांचा कॅट केला तयार. त्यांचे सणवार घेतलेत, त्याच्यात चित्र टाकलीत, फक्त चिन्ह तीच ठेवलीत त्यांनी. आणि या पद्धतीचे त्यांचे थोडा उजेड येतो त्यामुळे ते सगळं स्पष्ट चित्र दिसत नाही. त्याच्यावर उजेड येतो थोडं, चित्र स्पष्ट दिसत नाही. स्पष्ट दिसणार नाही ती चित्र. हे बघा, तर असे कॅट त्यांनी तयार केले. चीनचे कॅटही आपल्या याच्यात त्यांनी मागवले होते. आता आज हे त्यांचे कॅट बघत असताना आणि आपले कॅट पुन्हा एकदा बघताना माझ्या असं डोक्यात आलं की अजून कोणाला एखाद्याला वेळ असेल तर या पद्धतीने 52 पत्त्यांमध्ये महाभारत कथा मांडता येऊ शकते. 52 पत्त्यांच्या मध्ये आपल्याला रामायणाची गोष्ट मांडता येणं शक्य आहे. या ठिकाणी वरच्या चिन्ह कायम ठेवली तीच तरी खेळत असताना मुलं किंवा मोठी माणसं सुद्धा 52 चांगली गाणी, छान पद्धतीची 52 गाणी त्या पत्त्यांवरती घेता येतात ती घेऊ शकतो. बॅच फ्लॉवर रेमेडीची फ्लॅश कार्ड येतात, ती बॅच आपली फ्लॉवर रेमेडीची जी कार्ड आहेत ती सुद्धा अशा पद्धतीने तयार करणं शक्य आहे. अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी या पत्त्यांच्या संदर्भामधल्या घडल्या आणि याप्रमाणे पत्ते तयार करू शकलो. आता मला पुन्हा पहिल्यांदा आपल्या ग्रुप पाशी यायचंय आणि मग मी पुढे जातो. 17-18 सालचा हा जरी भाग असला तरी मला शोभनाताईंची भेट झाल्यानंतर मी आपल्या या पार्किन्सन ग्रुपमध्ये सामील झालो.
आणि माझ्या असं लक्षात आलं की माझ्यापेक्षा सुद्धा जास्त काळ दीर्घकाळ पार्किन्सन बरोबर मैत्री केलेली मंडळी इथे आहेत आणि ती चांगलं काम करतायत, माझ्याहूनही चांगलं काम करतायत. आणि म्हणून मग अशा चांगल्या लोकांच्या सहवासात आपण राहिलं पाहिजे, म्हणून या ग्रुपमध्ये मी आलो आणि मला त्याचा आनंद झाला. एखादी गोष्ट बारीक सारीक बघत असताना त्याच्यातून काही आपल्याला उपयोग होईल का पार्किन्सनचा, याकरता माझा विचार सुरू असतो. आता नुकती होळी आणि रंगपंचमी येऊन गेली. त्या होळी करता किंवा रंगपंचमी करता मुलांना पाण्याच्या फुग्यांसाठी अशा पद्धतीचे फुगे तयार केलेत लोकांनी विकायला. या फुग्यांचा आपल्याला काही वापर करता येईल का असा विचार मनाशी आला आणि मग हे फुगे हाताशी धरले. श्वसनाचा व्यायाम छातीसाठी चांगले, छातीसाठी सध्या करोनाच्या काळात फार आवश्यक आहे. तर साधं सोपी गोष्ट तयार आहे, रेडी. फुगे फुगवावं डॉक्टर सांगतात ना. तर ते छातीला त्याचा व्यायाम होऊ शकेल अशा पद्धतीने ते फुगे मग मी आता घरी सध्या मी याच्यावरती व्यायाम करतो. आता सध्या पार्किन्सनच्या बाबतीमध्ये सकाळी नियमाने 6 ते 8 व्यायाम आणि चालणं, त्याच्यानंतर डॉक्टरांच्या दिलेल्या गोळ्या थोड्या मागे पुढे माझ्या हातून होतात त्या मी करतो. पण साधारण असं लक्षात आलं की काही वेळेला पार्किटिडिनचा त्रास होतो, कोणाला आमंत्रालचा होतो. मला आमंत्रालचा त्रास मला बंगलोरला असताना झाला आणि माझं बीपी अचानक लो झाला आमंत्रालमुळे, त्याच्यामुळे मला आमंत्राल बंद करावी लागली. अर्थात पार्किन्सन संबंधी मी कोणालाही कसला सल्ला देत नाही आणि औषधं सांगत नाही, कारण प्रत्येक व्यक्ती परत्वे या ठिकाणची औषधं वेगळी असतात, व्यायाम वेगळे असतात. पण मानसिक उभारी कायम ठेवणं ही गोष्ट मात्र महत्वाची आहे आणि ती सगळी तुम्ही सगळेजण करतात. तुमच्याबरोबर मलाही खारीचा वाटा याच्यामध्ये घेता यावा म्हणून मी पण या आणि मला स्वतःलाही नीट उभं राहता यावं या सगळ्यामध्ये. आज मी आता 3 किलोमीटर चालू शकतो. मी कावळ्याला नेहमी चिडवायचो की कावळा नेहमी वाकडी मान करून बघतो. आता माझीच मान थोडी वाकडी असल्यामुळे मला आता कावळ्याला चिडवता येत नाही. तर मी कावळ्याच्या बाबतीमध्ये लोकांना नेहमी म्हणायचो, बघा तो कसा वाकडी मान करून बघतोय. तर याच्यातले आणखीन काही प्रश्न विचारायचे असले तरी विचारायला हरकत नाही आणि बरीचशी माहिती याच्यातली सांगितलेली आहे. पॉलिटिकल काम आम्ही 40 वर्ष जवळजवळ मी करतोय, 1971 सालापासून केलं. पण त्याचा विषय आज फारसा राजकीय कामांचा इथे घेऊ नये असं डोक्यात असल्यामुळे आज विशेष करून हे पत्ते आणि पार्किन्सन वरचे माझे उपद्व्याप, पार्किन्सन सकटचे म्हणू आपण. 2008ला पार्किन्सनमुळे मी जसं सर्व प्रकारची वाहनं बंद केली, दुधाचा व्यवसाय बंद केला, पण त्याच्याच बरोबर मुलांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझं बाकीचं काम सगळं छान सुरू आहे. आणि मुख्य महत्वाचं म्हणजे बायको टुणटुणीत ठणठणीत आणि सूचना करून पण काम करून घेणारी अशी आहे. आणि मी ऐकणारा कोणाचा नाही, पण तिचा ऐकणारा आहे. बरं, तुम्ही पत्त्यांचं पेटंट नाही केलं का हो? पेटंट घेतले. अच्छा अच्छा अच्छा. पेटंट घेऊन ठेवलंय कारण ते त्यावेळेस आवश्यक होतं. हा हा. आणि चायनामध्ये जे त्याचं काही रेप्लिकेशन केलं त्याचं त्यांनी तुम्हाला काही दिलं? नाही. परमिशन घेतली? नाही. ओ अच्छा अच्छा. ती मंडळी एवढी फास्ट आहेत आपल्यापेक्षा. हो. प्रॉडक्ट त्यांना ते आवडलं ना तर अक्षरशः 24 तासात बाहेर काढतात म्हणायचं नवीन प्रॉडक्ट. अरे बापरे. अच्छा अच्छा. माझी भाची तिथे राहते ना, तर तिला आता 8-10 वर्ष झाली तिला चायनाला. अच्छा. तुम्ही खरेच ग्रेट आहात. त्या काळामध्ये हुंडा न घेता, ताईंच्याकडल्या लोकांना खर्च न करवता लग्न केलं. आम्हाला काही खर्च न करता आमचं लग्न सगळं झालेलं आहे. बघा ना, लक्ष्मी आली आणि लक्ष्मी राहिली त्याच्यामुळे. हा समजूतदारपणा पण ग्रेट आहे.
आणि हो ना. दुसरी गोष्ट अशी, जे हुंडा घेतील तिथे मी म्हणेन की त्या मुलीने तो मुलगा विकत घेतलेला असतो. हो 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 विचारच आपले हे आहेत की असली हो. काही गोष्टी या मान्य आपण पण करत नाही आणि ते पटतही नाहीत. हो हो तुमची सासू- गौड संस्था जी आहे ती कशा कशा उपक्रमांमध्ये भाग घेते किंवा काही देणग्या देते असं काही आहे का? थोडं तपशिलात सांगतो तुम्हाला. हा वाना ओक हे 1948 मध्ये वारले, हा हा 1949 ला. आणि जाता जाता ते त्यांचा जो वाड्याचा भाग होता त्यांच्या मालकीचा, त्याचा ट्रस्ट करावा आणि त्याच्यातून ओक कुटुंबांना किंवा ब्राह्मण कुटुंबांना मदत करावी, अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी लिहून ठेवलं. हा हा पुढच्या काळामध्ये तिथे ओक कुटुंबियांमध्ये वादावादी झाली, पण तिथले एक भाडेकरू होते मस्कर म्हणून, त्यांनी तो ट्रस्ट होण्याकरता प्रयत्न केले आणि 1955 साली तिथला ट्रस्ट झाला. अच्छा त्या ट्रस्टची 1972 साली घटना तयार झाली. 56 माझा जन्म 1956 आहे आणि ट्रस्ट 1955 आहे. आणि पुढच्या काळामध्ये पुण्यातल्या काही नामवंत मंडळींनी त्या ट्रस्टची विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी काम केलं. पण काम केलं म्हणजे काय, तर प्रत्यक्षात काही काम केलंच नाही. भाडेकरू पण होते बरेच तिथे जागेमध्ये. त्या ओक अच्छा. ट्रस्टला काहीच जागा नाहीये आणि भाडेकरूंनी सगळी जागा बळकावली होती तिथे. 1 इंच जागा विश्वस्तांना उभं राहण्याकरता शिल्लक नव्हती. फक्त नावाला ट्रस्टचं नाव, पण सगळं हे वेगळीच होती तिथे. मग त्या ठिकाणी 2013 पासून पूर्ण लक्ष घालून काम केलं. आता तिथे त्या ठिकाणी भाडेकरूंना तर जागा आम्ही दिलीच, पण ओक ट्रस्टला 4,500 फूट जागा बांधून बिल्डर कडून बांधून मिळाली. आता त्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरती 2 मोठे हॉल, तिसऱ्या मजल्यावर एक हॉल, अशी रचना आपल्या ताब्यामध्ये आता येत्या 6 महिन्यामध्ये येईल. ओक ट्रस्ट मुळामध्ये स्वतः ज्या वेळेला मी ओक ट्रस्ट मध्ये विश्वस्त म्हणून जबाबदारी घेतली, तेव्हा ट्रस्टवरती 3 लाख रुपये कर्ज होता आणि मासिक उत्पन्न होतं 238 रुपये. 5 रुपये 10 रुपये एवढंच भाडं होतं लोकांना ना. पण त्याच्यातून आम्ही ट्रस्ट बाहेर काढून आता आमच्याकडे 11 लाख रुपये शिल्लक आहेत. अरे वा अच्छा गुड. आणि आता ट्रस्टचं आमचं काम हे 6 महिन्यामध्ये पूर्ण होईल. आणि ट्रस्ट मध्ये आपण आपल्या पार्किन्सन मंडळाकरता किंवा सार्वजनिक कामासाठी अत्यंत, पार्किन्सन मंडळाकरता तर मी शब्द देतो की तिथे 1ही रुपया पैसा न देता तयार ऑफिस तुम्हाला वापरायला मिळेल. अरे वा अच्छा वा अभिनंदन. हो. आणि त्या ठिकाणी जे हॉल असतील तेही आपण आपल्या सोयीप्रमाणे तारखा किंवा असं ऍडजस्ट करून वापरू. मीटिंग साठी किंवा काही असं कार्यक्रमासाठी. लोकांची तिथे विश्वस्तांच्या एकमेकांमधल्या ज्या मारामाऱ्या होत्या, त्या मारामाऱ्यांच्यामुळे मला तिथे प्रवेश मिळाला. आणि शेवटी एक एक करता पण मी त्या विश्वस्तांचा विश्वास जिंकू शकलो. आज माझ्याबरोबर जे काम करतात ते सगळे ट्रस्टी इतके चांगले आहेत, त्यांनी पूर्ण माझ्यावरती भरोसा ठेवलेला आहे. तर ते कोऱ्या कागदावर सही करून देतात. अरे जेव्हा मी काम हातामध्ये घेतलं त्यावेळेला ट्रस्टचा एकही अधिकृत कायदेशीर कागदपत्र तयार नव्हतं, ते हरवलेले होते किंवा जुन्या ट्रस्टींनी ते लपवून ठेवलेले होते, ते देत नव्हते कागदपत्र. ते सगळे कागदपत्र सरकारी खात्यांमधून तयार करून नव्याने सगळे परत तयार केले. अरे बापरे. त्याच्यानंतर मग हे नकाशे आणि सगळं करताना सांगतो, कुठेही सरकारी अधिकाऱ्याला 1ही रुपया लाच दिली नाही. हे सगळं कटाक्ष. आणि आणखीन एक त्याच्यामध्ये काम असं झालं की जी अभ्यासिका मी 2006 पासून चालवत होतो, त्या अभ्यासिकेतून जवळजवळ 150 मुलं ही कुठे ना कुठे सरकारी अधिकारी म्हणून काम करतात. UPSC आणि MPSC ची मुलं असायची त्यात अभ्यासिकेत. तसं मी जिथे ज्या सरकारी कामं करता जाईन तिथे कोणीतरी माझा विद्यार्थी भेटायचा, तो माझं काम करून द्यायचा. अभ्यासिकेची कल्पना आली मुळात मनामध्ये ती माझ्या मुलीमुळे आली. माझी मुलगी UPSC ला पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आली. त्याचा पुण्यामध्ये इन्कम टॅक्सला जॉईंट कमिशनर म्हणून काम करते. अरे वा अच्छा. तर मुलीला ज्या सोयी सवलती आम्ही देऊ शकलो त्या प्रत्येक पालक आपल्या मुलांना देऊ शकत नाही. त्याचं काम आपल्याला करता येईल का या विचारातून ती अभ्यासिका सुरू केली. अभ्यासिका म्हणून ती आता ज्या करोनाच्या पूर्वीपर्यंत आम्ही चालवली, कॉर्पोरेशनच्या जागेमध्ये होती.
आता कॉर्पोरेशनला आम्ही जागा ती परत दिली. तिथे ओक ट्रस्टची आपली जागा तयार होतीये, त्या जागेमध्ये पुन्हा अभ्यासिका आम्ही त्या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि तिथे पुन्हा कटाक्षाने हुशार मुलं आणि त्यांना जवळजवळ नाही जवळजवळ मोफत अशा पद्धतीने त्यांना अभ्यासिका गरज त्यांना आहे खरंच अशी मुलांना तिथे देणार आहोत. किरण किरण हो मी बापू बोलतोय. बोला. नाही, ही जी जागा मिळाली जी आहे हा ही ट्रस्टसाठीच मिळालेली आहे. हो मग आता या पार्किंग साठी जागा देणार ती परमनंट देणार का कशी देणार? ती पार्किन्सनच्या नावाने म्हणजे मंडळाच्या नावाने देऊ शकत नाही, पण वापरायला देऊ शकतो मी. वापरायला देऊ शकणार. आता तिथे जे आमचं ओक ट्रस्ट म्हणून जे ऑफिस होईल तिथं काय आम्ही 24 तास येत नाही. बर मग त्याच्यामध्ये शेअर ज्या वेळेला त्या ऑफिसला पार्किन्सन मंडळाच्या लोकांना बसायचं असेल कार्यकारिणीला, त्या दिवशी त्या ऑफिसला वापरू शकतात. हॉल बरोबर. वापरू शकता. कारण तिथे कुठला हॉल किंवा कुठलं ऑफिस हे कसं वापरायचं याचे अधिकार तर आपल्याकडे आहेत ना. हो हो. बरं, ट्रस्टी सुद्धा जे घेतलेले आहेत ते आपल्या याच भूमिकेमधले ट्रस्टी आहेत. मी पण आता गेला 1 महिन्यातच जॉईन झालो आहे याला. हो माझ्या मंडळींना त्रास होतोय हा आणि शोभनाताईंचा असाच मला दुसऱ्याने एकाने सांगितलं म्हणून मी त्यांना फोन केला. माझं बोलणं झालं. मी पण अजून त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो नाही आहे. तर आपण दोघं जण आता एकदा त्यांना भेटूया. आपण हो जरा थोडे दिवस जाऊ दे जरा. कोरोना संपू दे जरा. आपण जरा कोरोना संपू दे, आपण मासिक सभाच घेऊ ना. आपली हा, मासिक सभा घेऊ आपण, तेव्हा भेटू आता. तुमच्या ओक ट्रस्टच्या जागेतच घेऊ ती मासिक सभा. हो लवकर कोरोनाचं संकट आपलं टळू दे असं आपण प्रार्थना करायला हरकत नाही. त्या दिवशी तर जेवण माझ्याकडून असेल. आणि मी पण त्या दिवशी बरं का किरण, हा. मी पण त्या दिवशी शोभनाताईंनी सांगितलं पण हा. माझी पण इच्छा आहे काही या पार्किन्सनच्या यासाठी सेवा करण्यासाठी. मी असं करू म्हणतो, ना, चांगल्या कामासाठी आपण नक्की प्रयत्न करू. हो हो मी म्हणतो आपण आम्हाला सेवा- गरज आहे आणि काम करणाऱ्यांची. आम्ही फक्त सध्या तरी बायकाच आहोत म्हणजे या काम करणाऱ्या. आणि आणखी मदतीचे हात आले तर मोठं काम आणखी उभे करणं शक्य होईल. तर मला इथे एक सांगायचं आहे की किरण सरांनी माझ्याकडे पत्ते पाठवले होते, तर मला ते स्वतःने कोण केले असतील ही कल्पना सुद्धा आली नाही. आणि त्यामुळे कलाकृतीसाठी म्हणून त्यांनी खरं तर पाठवले. तर ते मला फार हळहळ वाटली की त्यांनी पाठवले आणि आपल्या 11 एप्रिलच्या कार्यक्रमात मला ते मी दाखवलीच नाही. कारण मला हे लक्षातच आलं नव्हतं की त्यांनी ही कलाकृती आणि त्यांनी स्वतः केलेला हा व्याप आहे. हे कल्पना सुद्धा मी करू शकले नाही, पण ते मोठं काम ते उभं करू शकले ही मला फार गंमत वाटली. म्हणून स्वतंत्र कार्यक्रमाद्वारे आता हे आपण दाखवू शकलो. मग आता माझी हळहळ थोडी कमी झाली की माझ्याकडून जी चूक झाली होती ती भरून निघाली असं की लोकांना सांगता आलं. आम्हाला पण आम्हाला आनंद झाला ना. बोनस मिळाला आम्हाला. हो. तिथे जर समजा आम्हाला 5च मिनिटं मिळाली असती तर इथे आम्हाला 50 मिनिटं मिळाली. हो. नाही आणि लोकांना पण प्रेरणादायी आहे ना हे. तुम्ही पार्किन्सनच्या ह्याच्या असताना तुमचं ब्रेन इतकं चालू शकतो, तुम्हाला कल्पना सुचू शकतात. लोक डिप्रेशन तुमचं मागे जाण्याला एक कारणीभूत झालं ना हे. आणि तुम्ही पुस्तकं पाठवलेली ती मला आता तुम्ही सांगताय तेव्हा लक्षात आलं की ती मला तुम्ही त्याच्या हे पाठवलेल्या होत्या PDF. तर ती तुम्ही लिहिलेले ते माझ्या डोक्यातच आलं नव्हतं. म्हणजे आता तुम्ही सांगताय त्यावेळेला मला तेही समजतं. तीही दाखवता नाही आली त्याच्यावर म्हणजे त्या कलाकृतीच्या वेळेला. म्हणजे आज मग तुम्हाला वेळ दिल्यामुळे मला हे छान वाटलं की हे लोकांना असं म्हणजे. बरं, तुम्हाला ग्रुपवर आल्यावर काय फायदा झाला? ग्रुपवर मुख्य म्हणजे काय की आपण स्वतः कुठल्याही पद्धतीच्या निराशेला जाता कामा नये. आणि लोक खूप चांगलं काम करतायत आणि आपल्यापेक्षा कमी ताकद असलेली माणसं आपल्यापेक्षा जास्त ताकदीचं काम करतायत. अशा वेळेला माझी गरज नाही किंवा माझं आता सगळं संपलंय अशा पद्धतीची जी भावना पार्किन्सन मध्ये काही वेळेला येते, किंवा माझ्या मनात आलं होतं की आपल्याला आता लिहिता येत नाही, भाषण करता येत नाही, आपण लोकांशी संवाद कसा करायचा, सगळं संपलं. ही भावना माझी ग्रुपमध्ये आल्यामुळे निघून गेली. मला कल्पना नव्हती पार्किन्सन झाल्याची.
पण याच्यात किरण सर देशपांडेचं नाव ऐकलं, म्हटलं आहे संध्याकाळी गाठभेट आहे, ऑनलाईन होईल आपण गाठभेट आहे, म्हणून गेल्या 5-6 वर्षात गाठभेट नाही कुठे झाली अजिबात. नाही झाली. हो ना. नाही पण तुम्ही इतका वेळ बोलू शकला हे पण कौतुकास्पद आहे. म्हणजे हो ना. हो सलग इतका वेळ न अडथळता बोलू शकला हे बायकोने तयारी करून घेतली माझ्याकडून. त्यासाठी काही करता का बोलण्यासाठी? ते भरपूर बोलतात. त्यांना भाषण करण्याचं नाव आहे ना, त्यामुळे ते काही कोणाचा तरी समजून आवाज येतोय, खूप आवाज येतोय. तुमच्याकडे काय कसला तरी आवाज येतोय? हा, त्यांना खूप गप्पा मारायला आवडतात. त्यांचे मित्रपरिवार भरपूर मोठा आहे. अच्छा. चेष्टा विनोद भयंकर करतात ते, सगळ्यांच्या तिरक्या घेत असतात. तो त्यांचा स्वभाव आहे चांगला. हो, बायको मला म्हणाली एवढे चकचकीत राहू नका तुम्ही, तिथे सगळ्या वयस्कर गृहिणी आहे. मी म्हटलं मी कोणावर लाईन मारणार नाही, पण माझ्यावर कोणी मारणार असेल तर त्याला कशाला दुःखी करा. नाही, तुम्ही स्पीच थेरपी म्हणून काही करता का असं मला विचारायचं होतं. बोलण्यासाठी काही थेरपी म्हणून करता का? स्तोत्र म्हणा किंवा असं. तोंडाचा व्यायाम नाही करत. ही अ आ इ ही पूर्ण बाराखडी आणि क पासून तर ज्ञ पर्यंत सगळी अक्षरं मी मोठ्या मोठ्यांनी म्हणतो. आणि त्याचप्रमाणे रोज नियमाने रामरक्षा आणि भीमरूपी महारुद्रा हे दोन्ही स्तोत्र सुद्धा मोठ्या मोठ्या आवाजामध्ये म्हणतो. सकाळी प्राणायाम करतो, त्याच्यामध्ये ओंकार जप साधारणपणे 15 ते 20 वेळा ओंकाराचा जप करतो मोठ्या आवाजामध्ये. आणि फिजिओथेरपी पण रोज असते का? फिजिओथेरपी आता घरी आपण व्यायाम करतो ना. आता त्यांनी शिकवलेले ते व्यायाम ते करतात फिजिओचे. म्हणजे आता समजा आपल्या डान्स क्लासला यायला जमलं नाही तरी ऋषिकेश पवारचे युट्यूब वरचे व्हिडिओ बघायचे आणि व्यायाम करायचा. किंवा इतर याच्यामध्ये युट्यूब वरती व्यायामाचे पार्किन्सन संबंधीचे किंवा इतर असे व्यायामाचे खूप छान प्रकार दाखवतात. ते अर्धा पाऊण तास तरी त्याच्यात जातो. आता त्यांना चालता येतं बऱ्यापैकी. मध्ये एकदम चालणं बंद झालं होतं त्यांचं, अजिबात चालायला बाहेर नकोच म्हणायचे पडायला. पण आता घरी आमच्याकडे हे आहे ट्रेडमिल आहे ना, त्याच्यावर बऱ्यापैकी चालतात ते. त्याच्यामुळे आता बाहेर पण आम्ही एक अर्धा तास चालायला जाऊ शकतो. आता सध्या लॉकडाऊन आहे म्हणून नाही, पण रोज आम्ही सकाळी अर्धा तास फिरून येतो बाहेर. एक सिरियल बघून होते म्हणजे अर्धा तास त्याच्यावर करतो, एक सिरियल बघेपर्यंत ट्रेडमिलवर असतो असं ते परवा म्हणले होते. हो, सायकल आहे ती. सायकल पण आहे आणि ट्रेडमिल पण आहे. सायकल समोरच ठेवलेली आहे. सायकलवरती अर्धा तास करतात. अर्धा तास बरोबर सायकलिंग होतं त्याच्यामुळे. व्यायामाने बऱ्यापैकी त्यांना आता थोडी शरीर त्यांचं हलायला लागले. जे घट्ट झालं होतं ना, आता वाकत नव्हतं, जे शरीर ताट झालं होतं. फक्त आता अडचण काय होतंय की डावा गुडघा माझा बदललेला आहे आणि गुडघा बदलताना मांडीचे स्नायू कापतात आणि ते तुमची गुडघ्याची वाटी आतमध्ये बसवल्यानंतर पुन्हा जोडतात. ते किती जोडतात म्हटलं आणि किती व्यायाम केला म्हटला, किती हे झालं तरी प्रत्यक्षात ते पूर्ण जोडले जात नाहीत. आणि परिणाम त्याचा असा होतो की मेंदूकडून मिळणारे संदेश हे त्या डाव्या पायाला उशिरा मिळतात. म्हणजे चालायचं असेल तर चालताना माझा उजवा पाय जेव्हा दोनदा काही वेळेला पुढे जातो तेव्हा डावा पाय एकदाच पुढे बाहेर येतो. मला ते थोडं लक्ष ठेवावं लागतं, नाही तर पडण्याची शक्यता. काठी आणि कायम असते जवळ, म्हणून मग काठी जवळ ठेवतो कायम. चालताना काठी घेऊनच चालायचं. ती काठी लागते असं नाही, पण ती काठी असली म्हणजे मग बरं वाटतं. पण छान आता चालता येतो. पाय मात्र तो डावा पाय म्हटल्या त्याप्रमाणे त्याला कमांड मिळाली नाही तर तो चिकटून बसतो खाली जमिनीला, मग तो लवकर उठत नाही. आपल्या डॉक्टर जावडेकरांनी जे सांगितलं होतं त्याचाही वापर केला. त्यांनी शांताबाईंचं नाव घेतलं, आम्ही दुसऱ्या बाईचं नाव घेतलं. पण असं कुठून कुठून काय काय थोडं गोळा करून, आणि असं वाटतं की शरीर आपल्याशी बोलतं. हार्ट अटॅकचा सुद्धा माझा पहिला अनुभव असा आहे की मला हार्ट अटॅक पहिला जेव्हा आला तेव्हा सकाळी मी 8:45ला डॉक्टरांकडे गेलो होतो. माझा मित्रच आहे डॉक्टर. पण तो मला म्हणला की तुझा खांदा काय असा विशेष काही नाहीये काही,
ते बहुतेक झोपेत कुठेतरी आला असेल अंगाखाली म्हणून दुखतोय. 8:45 नंतर पुढे आम्ही पेशवे गणपतीपाशी एक गाय आमची पेशवे गणपतीची गेलेली होती, तिथं सगळं क्रियाकर्म केलं गाईचं त्या. तिथून एका लग्नाला गेलो, तिथे जेवलो. 12:30-1च्या दरम्यान आम्ही आप्पावळण चौकात आलो, तिथे ट्रॅफिक सर्व्हे मध्ये भाग घेतला. त्या लोकांचा आग्रह होता, मॅडम कॉर्पोरेटर असल्यामुळे त्यांच्याबरोबर काम करून फोटो काढण्याचा. आणि 12:30-1ला घरी गेलो. त्यावेळेला मोटरसायकलवर फिरत होतो आम्ही दोघं जण. मी मोटरसायकलवर बसलो, ही शेजाऱ्यांकडून फक्त किल्ली आणायला गेली. त्या 3 मिनिटांमध्ये मला प्रचंड घाम आला. पायाच्या बोटांपासून तर डोक्यापर्यंत मी पूर्ण चिंब झालो. आणि दुसऱ्या मिनिटाला ते सगळं जाऊन झटकन वाळल्यासारखं सगळं वाळलं सुद्धा एकदम. आणि माझे खांद्याचं दुखणं माझं एकदम थांबलं. पण मला दुसऱ्या एका डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं होतं की असं काही अचानक काही घडलं तर थोडं तपासून घेत चला. मग मी त्याच्यानंतर मग संजीवन हॉस्पिटलला ऍडमिट झालो. तिथं ती बाई माझा काही ECG काढे ना लवकर. ती बीपी बघितलं, ती म्हणली बीपी तुमचं योग्य आहे, ECG काढायचं काही कारण नाही. म्हटलं अहो तुम्ही ECG काढा, मी सांगतोय पैसे मी देणार, तुम्हाला काय फरक पडतोय. शेवटी तिने ECG काढला आणि ECG काढल्यानंतर मग मात्र बाई पळत सुटली. डॉक्टर अमृतकरांना बोलून आणलं तिने, त्यांचा वार होता त्या दिवशी. पुढे ट्रीटमेंट सुरू झाली आणि आम्ही जगलो. काहीतरी अजून चांगलं काम करून घ्यायचं असेल देवाला, किंवा आमच्यात सामील व्हायचं भाग्य आमचं भाग्य होतं. मुख्य म्हणजे शोभनाताईंचा आवाज ऐकायचा राहिला. तुमच्या ते आम्हाला आता फार बोलून माझ्याबद्दल फार बोलून सुरुवातीला सांगितलं होतं की माझ्याबद्दल ऐकलं नाही. त्याला प्रभावित पर्यायच नाही. प्रभावित तुमच्यावरती. मी तुमचा फॅन झालेला फॅन. बोलाशिवाय पर्याय नाही म्हटलं. पर्याय नाही. सगळ्यांनाच ते वाटतं, सगळ्यांनाच. तसं कुठलाही मंत्र ओम शिवाय सुरू होत नाही ना. तुम्ही प्रसिद्ध कादंबऱ्यांचं प्रूफ रिडिंग केलं तेव्हा करते वेळी प्रूफ रिडिंग करताना मला असं काही खूप छान अभिमान असा वाटायचा का एवढ्या मोठ्या माणसाच्या कादंबरीचा आपण करतोय वगैरे, कारण तुम्ही तेव्हा खूप लहान असाल. वय लहान होतं तेव्हा. एक तर वय लहान होतं आणि दुसरं असं की ती माणसं आमची त्या कादंबऱ्या जेव्हा आमच्या हातामध्ये आल्या होत्या त्यावेळेला ती माणसं मोठी नव्हती. हा, स्वामी पहिल्यांदा आली त्याच्यानंतर ते प्रसिद्ध झाले. ती प्रसिद्ध झाल्यानंतर मग ती माणसं मोठी झाली. सोबत मध्ये मी काम केलं गवा बेऱ्यांच्या बरोबर 4 वर्ष. आणीबाणीची 1975 ते 1979. आणि त्यावेळेला सोबत मधले बरेचसे अग्रलेख मी लिहिलेले आहेत. कारण बेहरे त्यावेळेला आणीबाणीच्या याच्यामुळे ते त्यांच्यावरती परागंदा होती त्याच्यामुळे. स्मरणिकेसाठी आतापासूनच लेख, पुढच्या वर्षीच्या आपल्या स्मरणिकेसाठी लेख लिहून ठेवा आतापासूनच. नाही, माझ्यापेक्षा तुम्ही लिहिणारे सगळे खूप छान आहात, मला त्याचा अभिमान वाटला. हो, पण तुम्ही हो, नक्कीच नक्कीच येऊ दे, कारण प्रेरणा इतकी छान मिळतेय त्यांना लिहिण्याचं आणि त्यांना कल्पनाशक्ती त्यांच्या खूप चांगल्या आहेत. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर ऑफ नन अशी आमची गत. म्हणजे पुण्यामधलं सगळ्यात मोठं आरोग्य शिबिर कसबा गणपतीपाशी आम्ही घेतलं. त्याच्यात 1763 पेशंट आम्ही एका दिवसात तपासले. अरे बापरे. पुढे आम्ही नेत्र शिबिरं घेतली काही, आणि त्याच्यामध्ये लोकांचे डोळे तपासायचे. एकेका शिबिरामध्ये 600 ते 800 लोक असायची. अरे बापरे. आता ही सगळी कामं करताना मुद्दाम एक गोष्ट सातत्याने सांगतो आम्ही, की हे सगळं राजकीय लोकांच्या मदतीने केलं. तर राजकारणाचा 80% हेतू समाजकारण आहे आणि त्याचा वापर समाजकारणाकरता होऊ शकतो. हे आम्हाला त्या ठिकाणी, ठीक आहे काही गोष्टी वाईट असतात, त्याच्यातल्या काही माणसं वाईट असतात, पण ते प्रत्येक व्यवसायामध्ये असतं. तसं राजकारणामध्ये पण आहे. पण चांगली माणसंही खूप आहेत, त्यांना बळ द्यावं लागतं. बरोबर.
वाईट इतकं ओव्हर पॉवर होतं की चांगल्याचं लक्षात राहत नाही असं होतं. मीडिया ते नेहमी कसं की भाजी खराब झाली तरच लक्षात राहते ना. वांग्याची भाजी भरल्या वांग्याची भाजी चांगली झाली नाही असं जेव्हा नवरा म्हणतो तेव्हा तो हे विसरतो की ती आतापर्यंत 100 वेळा चांगली झालेली होती. बरोबर आहे. खरं. अडीचला एक आंबा नाश्ता असतो, बाकीची अडीच आपण संपवतो ना. ती लवकर संपवली नाही तर बाकी पण नसतात. तेव्हा ते नाश्ता काढून टाकायला आम्ही महिलांच्याकडून शिकतो की नाश्ता कसं काढून टाकायचं त्याच्यातलं. करेक्ट. बरोबर. छान. आणि तुम्ही असे जे उपक्रम घेतले ना, शिबिर वगैरे आपल्या पार्किन्सन मंडळासाठी सुद्धा तुम्ही असे सुचवा. आम्हाला काही म्हणजे असं हे नाहीये अशा तऱ्हेचं काय काय करावं. वेगवेगळ्या आणखीन गोष्टी करू शकतो आपण. माणूसबळ नाहीये का आणि आर्थिक पण हे नव्हतं. आता ते दोन्ही हळूहळू वाढवायला हवं. आता ट्रस्ट पण झालेलं आहे. त्यामुळे ते करू ना काही नवीन नवीन काही योजना त्याच्यात. तुमच्या साथीने आपण खूप काही करू. तुमचं स्वप्न वाचलं मी स्मरणिकेमधलं. हो. त्या वाचलं. स्वप्नाकडे आलं. मला आधी कळलंच नाही. मी म्हटलं हे कुठं आहे असं हॉस्पिटल एवढ्या सोयी हे सगळं. नंतर लक्षात आलं की यांनी ही कल्पना काय म्हणजे की खरंच वाटायला लागलं मला ते. चला म्हणजे मला कुणाच्या तरी डोक्यात ते स्वप्न पेरायचं होतं. आता कोणी का करेना मी नसले तरी ते पूर्ण होईल. हो ना. खरंच असं हवं असायला. त्या दृष्टीने प्रयत्न तर करू आपण प्रयत्न सगळे. करू जास्तीत जास्त शक्य ते चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा. खरंच. खूप छान, खूप छान. कोणाला खूप छान वाटलं. प्रेरणादायी तुमचं सगळंच ऐकून झालं. आणि आज मुख्यतः तुमचं हे पत्त्यांचं आल्यामुळे माझ्या मनातला एक गिल्ट होता की मी दिलं आणि तो गेला. कारण बऱ्यापैकी सगळं लोकांना समजलं. आणि आपल्याकडून कल्पना एखाद्या पार्किन्सन पेशंटला सुचू शकते हे मला जराही वाटलं नाही. पार्किन्सन मध्ये मेंदू जास्त काम करतो. आणखी कोणाला काही बोलायचं आहे विचारायचं आहे का? बोलू का? हो बोला ना. तर तुमचं पहिल्यांदा खूपच अभिनंदन. तुमची पत्त्याची कल्पना म्हणजे काय त्याला अगदी काही दाद देण्याच्याही पलीकडचं आहे. आणि म्हणजे त्याच्यात सगळंच साध्य झालेलं आहे. एंटरटेनमेंट, संस्कृती, लहानांचं करमणूक, मोठ्यांचं वेळ घालवणं फारच सुंदर. तुम्ही राजकारणाच्या सहभागाबद्दल बोलतायत तेही ऐकायला खूप छान वाटलं. फारच छान वाटलं. ऑल इन वन. ऑल इन वन. हो. थोडं पार्किन्सनच्या बद्दल विचारते. तुमची औषधं आता काय चालू आहेत? मला आता सिनेकॅपॉन आहेत 4. 3/4 100. रोपार्क 2 MGच्या 3 आहेत. ओके. आणि पार्किटिडीन 3. आणि मला विचारायचं होतं तुम्ही असं तुमच्या बोलण्यात सांगितलं की तुम्हाला चालायला खूप त्रास होत होता आणि बोलायला सुद्धा. तर तो म्हणजे आजारपणाच्या ह्याच्यातनं झाला होता का काही औषधांची आताच्या पेक्षा वेगळी तेव्हा अरेंजमेंट होती? त्यात सुधारणा औषधं बदलल्यावर झाली का आणखीन वेगळे काही उपाय करून झाली? आता याच्यामध्ये काय की मला आमंत्रण बंद केली डॉक्टरांनी पूर्ण. बरं. त्याच्यानंतर रोपार्क जी आहे ती रोपार्क मला डॉक्टरांनी 4 MGच्या 3 गोळ्या होत्या. त्याच्यावरून 2 MGच्या 3 गोळ्यांवर आलं. आणि मला वैयक्तिक नेहमी असं वाटतं की रोपार्क घेतल्यानंतर घशाला त्रास होतो. आता सर डॉक्टरांनी 3 सांगितलेले आहेत रोपार्क घ्यायला पण मी 2च घेतो. सिनेकॅपॉनच्या सुद्धा म्हणजे त्या सिंडोपाच्या गोळ्या आहेत एक प्रकारे. त्या 4 सांगितलेल्या आहेत पण त्या मी 3च घेतो. एकदा आम्ही बंगलोरला गेलो होतो ना. स्पीच मधली सुधारणा औषधं बदलून झाली का आणखीन वेगळे एफर्ट घेतले आणि म्हणून झाली? कारण माझ्या मिस्टरांच्या पण स्पीच मध्ये खूप हे झालेलं आहे. काय म्हणतो डिटोरिएशन झालेलं आहे आणि चालण्यासाठी पण त्यांना त्रास पडतो.
शकतो? एक तर आपण चालणार नाही किंवा चालू शकणार नाही हा मनातला विचार काढून टाकावा लागतो आणि आपण चालतोच. म्हणजे परवा आपल्या ग्रुपवरती आपण बरीच मारामारी मन आणि शरीर या विषयासंबंधी हो, केली. हो. केवळ मनाने काही होत नाही तसं केवळ शरीरानेही काही होत नाही. शरीराचं यंत्र चालायचं असेल तर त्याला मनाचा चाबुककार लागतोच थोडा. पण ते दोन्हीचा समन्वय असेल तर चांगलं काम होतं. आणि मी त्याचं उदाहरण आहे की माझी मान नाही, अशी म्हणजे नव्हती. जेव्हा तुम्हाला त्रास होत होता तेव्हा तुमचा म्हणजे सॉरी टू आस्क की ह्यातला निश्चय कमी पडला होता असं काही वाटतंय का तुम्हाला? हो, मला असं वाटायचं की आता मरून जावं आपण. आत्महत्येचे विचार मग खूप ते वेळा तुम्ही माझ्या डोक्यात होते. म्हणजे काय पद्धतीने बदल केलात त्याच्यामध्ये आणि मी ते त्याच्यात करण्यासाठी काय काय कारणीभूत झालं? टीव्हीवरती मी त्याच दरम्यान एक व्हिडिओ बघितला. त्याच्यामध्ये एक माणूस होता, त्याला दोन्ही हात नव्हते आणि दोन्ही पाय नव्हते. हाताची खांद्याची जेमतेम असे थोडेसे अवयव बाहेर आलेले, बाकी हात नाही, काही नाही. पण त्या अवस्थेमध्ये तो माणूस प्राथमिक तो स्विमिंग करतो, प्रवास करतो, त्याच्याबरोबर एक असतो माणूस, तो व्याख्यानं देतो आणि असा जगभर फिरतो माणूस. त्याचं नाव आता विसरलो, पुढच्या काळात मी केव्हा तरी तो व्हिडिओ मिळवून दाखवेन तुम्हाला. काहीही नाही, तो माणूस एवढे उपदेश करतो. आपल्याला तर काय एवढं परमेश्वराने दिलंय ते वापरलं पाहिजे आपण. कारण मला तुम्ही म्हणता तसं मनाचा आणि सकारात्मकतेचा रोल शरीरापेक्षाही जास्ती आहे असंच ह्याच मताची आहे मी. पण समोर माझ्या पार्टनरच्या बाबतीमध्ये मी त्याला काही त्याच्याबद्दल समाधान देऊ शकत नाही या विचारांनी. त्या पेशंटला ते आतूनच यायला लागतं, तर ते कसं काय शेवटी घडवायचं? पेशंटला तुझ्यापेक्षा त्याची वाईट अवस्था आहे तरी तो बघ कसा छान काम करतोय. तुला नाही, त्याच्याशी हे काही कॉम्पिटिशन पद्धत. त्याच्यावरती त्या पेशंटचं असं म्हणणं असतं, प्रत्येक जण वेगळा आहे, मला काय होतंय ते तुम्हाला कोणाला माहित नाही. पण मग बोललं पाहिजे, त्याला ज्याच्याशी बोलता येईल त्याच्याशी बोललं पाहिजे. त्यांना कशामध्ये आवड आहे त्याच्या त्या आवडीचं काही थोडा आणखीन सांगतो तुम्हाला की बोलण्याकरता नवरा बायको दोघांमध्ये मित्र मैत्रिणीचं नातं असलं पाहिजे. पण समजा ते नसेल आणि बऱ्याच वेळेला नसतं, तर त्यावेळेला ज्याच्याशी बोलता येईल अशा माणसाची त्यांची गाठ घालून दिली पाहिजे, ज्यांच्यावर अतिशय प्रेम जे काही बोलू शकतो. माझी अशा लोकांशी गाठ झाली माझ्या ओळखीतल्या, दोस्तीतल्या, की ज्यांच्याशी मी काही बोलू शकतो आणि त्यांच्याशी बोलून मी मोकळा झालो. त्याच्यातून माझं मला स्वतःला एक प्रकारे ऑडिट करता आलं आणि त्याच्यातून मग असं वाटलं की आता आपल्याला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात तसं रस्त्याने चालायला लागा, मदतीचे शोभनाताईंसारखे हात कितीतरी उभे आहेत बाहेर. ठिकाणी दिवा लागलेला आहे, त्या दिव्याच्या उजेडामध्ये आपण चालत जाऊ. नाही, बरेचदा हे काउन्सिलिंग किंवा ही जी काय तुम्ही आता जे राईटली सेड केलं की नवरा बायकोंमध्ये हे अवघड जातं, कारण की नातं मध्ये येत असतं तेव्हा किंवा एकमेकांचे त्याच्यामुळे त्रयस्थ माणूसच हे जास्ती चांगलं करू शकतो खरं तर. पण तो त्रयस्थ माणूस ह्या मोठ्या झालेल्या वयामध्ये जेव्हा आपले विचार पक्के झालेले असतात तेव्हा त्याची मदत तरी कशी आणि कितपत होते? होते चांगली होते. काही अशा नाती काही अशी असतात की त्यांनी सांगितलं तर पटतं, किंवा एखाद्याचं आपल्याला खूप आवडतो तो माणूस की त्याचं काहीतरी त्यांनी जर सांगितलं की नाही तू अमुक केलंस ना तर मी तुला अमुक देईन, किंवा काहीतरी त्यांना हे दाखवा की बाबा लहान मुलांना जसं आपण देतो ना चॉकलेट देईन मी तुला अमुक कर, तसं थोडं त्यांच्याशी पण की नाही बाबा तुम्ही काहीतरी चांगलं, आज तुम्ही इतकं चाललं पाहिजे, आज तुम्ही थोडं उभं राहिलं पाहिजे, तुम्हाला थोडस तरी आजच पाहिजे माझ्यासाठी, अशी थोडी त्यांना भावनिक साथ घाला किंवा त्यांच्याकडनं करून घ्या थोडं. फिजिओथेरपीला ख्याती शहा म्हणून जी मुलगी माझ्याकडे यायची फिजिओथेरपी करून द्यायला, नंबर ग्रुपवरती टाकाल का? हो टाकतो ना. तर ती मुलगी ती अक्षरशः सक्तीने माझ्याकडून पण प्रेमाने काम करून घ्यायची. काका काल आपण 10च पावलं चाललो, आपण आज 12 पावलं चालायचं ठरवलं होतं,
2च पावलं राहिली, चालूया का? मग ती 2 पावलं तिच्याकरता म्हणून चालायचं. बायको म्हणाली असती तर मी म्हणाल असतं पळ झाले 10 पावलं, आता नाही जा. ती सक्तीने करून घ्यायची रोज व्यायाम. म्हणून त्रयस्थ माणूस पाहिजे. त्रयस्थ पाहिजे. शोभनाताईंनी सांगितलं तर ऐकायचं, बाकी त्यांचं ऐकायचं नाही. म्हणजे ती शिवाजी म्हणतो सारखी आपला खेळ आहे तो. शिवाजींनी सांगितलं तर करायचं, तानाजींनी आणि बाकी कोणी सांगितलं तर नाही करायचं. खरंय. तसा तो खेळ त्याला पाहिजे. शिवाजी सांगत होता शोधायचा. आणि ऐकूनच राहिलं. तुम्ही काहीतरी बोलता बोलता मध्ये कोणीतरी प्रश्न विचारला, तुम्ही काहीतरी सांगत होता मला लक्षात नसेल. सांगता सांगता तुम्हाला थांबावं लागलं. ते बंगलोरला आम्ही होतो. हा. हो. बंगलोरला असताना एकदा असंच झालं की सकाळी आम्ही उठलो तर यांना काय झालं, बोलता बोलता एकदम ते फ्रीज झाले. त्यांना काहीच भावना पण नाही, हालचाल नाही, काहीच नाही. मग मुलाला सांगितलं, अरे बघ यांना, मला लक्षात आलं की यांना काहीतरी हे झाली. तिथनं आम्ही त्या हॉस्पिटलला नेलं, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. त्यांचं बीपी एकदम लो झालं होतं. मणिपाल हॉस्पिटल म्हणून चांगलं मोठं हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी त्यांच्यावर ट्रीटमेंट झाल्या. तेव्हा तिथं डॉक्टर त्यांनी सगळ्यांच्या पार्किन्सनच्या टेस्ट घेतल्या. त्याच्यामध्ये ते असं म्हणते की तुमचा पार्किन्सन तर कमी आहे, पण तुम्हाला औषधं खूप हेवी दिलेली आहेत तुमच्या डॉक्टरनी. तर ती औषधं त्यांनी सगळी तेव्हा कमी केली डॉक्टरनी. त्या हेवी डोसमुळं त्यांच्या शरीरातली शक्ती सगळी कमी कमी, म्हणजे त्यांना चालायची, उभं राहायची किंवा काही करायची जी हे होत नव्हतं ना, ते सगळे औषधं कमी केली. आणि मग त्यांनी ते डोस लिहून दिले की अमुकच घ्या, एवढी तुम्हाला गरज नाहीये औषधांची. मग त्यांना ते बीपी एकदम त्यांचं लो झालं होतं तेव्हा पार्किन्सनच्या औषधांनी. ते काही वेळेस औषधांचा पण परिणाम होतो त्यांच्या पार्किन्सनच्या, त्या औषधांचा होतोच होतो. जास्त झाली तरी त्याच्यात होतो. माझ्या मिस्टरांना तर 2.5 वर्ष झालं होतं. भयानक त्रास, भयानक. कधी वरचं 250 असायचं, खालचं 120 140 असायचं. तर 1-2 तासाने वरचं 70-80 असायचं, कधी कधी 60 असायचं, आणि खालचं 40 ते 30 पर्यंत काहीही असायचं. आता महिनाभरात ते जरासं सुधारलंय आता. त्यांना एकदाच त्रास झाला होता तिथे बंगलोरला असताना. पण मग ते डॉक्टरांचं त्या असं म्हणणं पडलं की पार्किन्सनचं हे कमी आहे आजार, त्यामुळे औषध खूप हेवी आहेत तुमची. हा, ते आमचं पण तेच झालंय अगदी. आता म्हणजे एक गोळी जी होती प्रॅमेपेक्स, ती 2 ग्रॅम 2 mg द्यायला सांगितली, ते सकाळी एक संध्याकाळ. पण आता अर्धी mg दोन्ही वेळेला देतोय. आता त्यांचं बीपी अगदी आदर्श असतं. बीपी हा, अजिबात म्हणजे अजिबातच खाली वर होत नाही. बीपी चांगलं एकदम. आनंदी आहेत आणि काहीतरी ध्येय आहे, कशात समाजासाठी म्हणा, कुणासाठी काहीतरी करायचंय असं जे असतं ना, त्यांनी पण खूप हे होतं बरं का. फक्त स्वतःसाठी इतरांसाठी काहीतरी करणं, ही जी भावना असते ना, ती पण तुमच्या आजाराला खूप हे करते, कमी करते. काहीतरी पुढे आपल्याला करायचंय हे उर्मी आहे. मृदुला त्यांचा जसा परवा इन्सिडेंट आपण बघितला, तसाच माझ्याही बाबतीमध्ये माझ्या आयुष्यात घडला. माझ्या नवीन घराची वास्तुशांत होती आप्पा बळवंत चौकातल्या, आणि वडील धनकवडीला माझ्या भावाकडे होते दुसरे. त्या दिवशी सकाळचे कार्यक्रम उरकल्यानंतर दुपारी 3-3:30 वाजता त्या भावाचा फोन आला की आबा गेले. अरे बाप. आता प्रश्न पडला, संध्याकाळी मी जवळजवळ 200-250 लोक बोलावली होती. आता या 200-250 लोकांना एक बोर्ड दाखवायचा की आमचे वडील गेले, का त्यांचं स्वागत करायचं, असा प्रश्न होता. मग मी स्वतः निर्णय घेतला आणि मी कार्यक्रम चालू ठेवायचा म्हणून ठरवलं. भावाला सांगितलं की तिथून तुम्ही ऍम्ब्युलन्स निघाली की मला फोन करा. प्रत्यक्षात त्याचा फोन आला भावाचा. त्यावेळेला मी जाऊ शकलो नाही, इतकी गर्दी माझ्या भोवती होती, आणि अचानक तिथून गुप्त होणं मला शक्य नव्हतं. आई माझ्याकडे होती. आई आणि वडिलांचं पटत नव्हतं. आई म्हणली मी काय जाणार नाही. 2 बहिणींपैकी एक बहीण म्हणली मी जाते. तिला म्हटलं तू जा, आपण तिथून इथं परत येऊ नकोस, तुझ्या घरी जा, नंतर आपण परत भेटू. एक भाऊ धाकटा माझ्याहून होता, तो म्हणला मी जातो. तोही गेला.
आणि आपण किती लोकप्रिय असलो तरी आपल्या कार्यक्रमाला 60% लोक जास्तीत जास्त येतात, असा माझा अनुभव आहे आतापर्यंत. पण तो त्या दिवशी अप्पात ठरला. 95% लोक आली. लोकांना देण्याकरता जे आम्ही डिश ठेवलेली होती तो आमचा आचारी पळून गेला. बापरे. तो म्हणला आता नाही काम करू शकत मी. शेवटी आजूबाजूच्या दुकानांमधून समोसे आणले विकत, आयता चक्का आणला, जागेवर साखर त्याच्यामध्ये फिरवली आणि ते लोकांना खाऊ घातलं. कोणाला हे सांगितलं नाही की असं काही घडलेलं आहे म्हणून. दुसऱ्या दिवशी लोकांना कळलं. पण तरी सांगतो की मला त्याच्यातल्या 80% लोकांनी अभिनंदनच केलं. आणि म्हणून मला मृदुलाताईंचं सुद्धा कौतुक वाटलं. आणि घटना अशा साम्याच्या साधारण एकमेकांच्या आयुष्यात कुठेतरी काहीतरी घडत असतात, पण ठाम उभी राहतात. तुम्हाला सहकार्य खूप आहे, हे तुम्ही जरा सांगा ना तोंड भरून. बायको अहो त्याच्यात एक गंमत आणखीन, त्याच्यात एक गंमत तुम्हाला आणखीन सांगतो. आमची बायको रोज स्वामींच्या मठात जायची आणि म्हणायची माझ्या नवऱ्याला तिकीट मिळवून दे निवडणुकीत. राजकारण खूप करायचे ना. स्वामी म्हणाले की बाई ग रोज नाही तिकीट तुला. आणि आता तर कसं की मी नवऱ्याच्या भूमिकेतून मी आता मुलाच्या भूमिकेत गेलोय. ती सांभाळते मला आईसारखी. काही आहे ते आपलं जीवन आहे ते चांगल्या आनंदात जगायचं, एवढं एकच ध्येय आपलं. त्यांनाही आनंदी ठेवायचं ना आपणही आनंदी राहायचं. हे चांगलं आहे ना, मला तेच त्यांच्याकडून वाजवून घ्यायचं होतं. नवरे लोक बायकांची जास्त स्तुती करत नाहीत. माझी सून सुद्धा म्हणते की बाबा तुमचं काही नाही, आईंचं सगळं व्यवस्थित आहे आणि त्यांच्या पुण्याईवर तुमचं चालतं. मी म्हणतो बरोबर आहे, ती पुण्यश्लोक आहे. चेष्टा मस्करी करण्यात पटायचं इथे. स्वतःवर विनोद करणं हा एक चांगला पार्किन्सनसाठी प्लस हे आहे. पार्किन्सन मधनं बाहेर आहे. विनोदानेच घ्यायला पाहिजे. हो हो. त्याच्यामुळं आपणही निरोगी राहतो. विनोद असल्यामुळे गांभीर्याने फार घ्यायचं नाही आणि मजेत हसत खेळायचं. आमची मुलं सुना सगळेजण असे एकदम दिलखुलास आहेत सगळे, त्यामुळे सगळ्यांना खूप एकत्र आले की एकदम मजा करत असतात सगळे. त्यामुळे पत्त्याचं ह्याचं नाव त्याने अद्वैत दिलंय. ते तुम्ही मगाशी अद्वैत मला त्याचा पाहिल्यावर मला ते छान वाटलं ना. ते म्हणले नातवाच आहे माझ्या नाव म्हणून आम्ही ते नातू. हा मुलाचा मुलगा आहे मोठा नातू आमचा, तो सगळा लाडका आहे त्यांचा खूप. रोज एक फोन करतो आणि आब्बा रोज एक त्याला गोष्ट सांगतात. रामायण महाभारत सगळ्या प्रकारच्या गोष्टी ते सांगतात. बंगलोरून फोन करतो तो. बंगलोरून तो फोन करतो ना, रोज बाबा एक त्यांना आजोबा गोष्ट सांगतात त्याला. एक इथं मुलीचा मुलगा आहे त्याला पण गोष्ट सांगतात, छोटा आहे तो. सगळ्या प्रकारच्या गोष्टी येतात त्यांना आणि गोष्टी सांगायचं खूप खूप आवड आहे त्यांना. आणि स्मरणशक्ती खूप चांगली आहे. म्हणजे सगळ्या अगदी बारीक सारीक गोष्टी पूर्वीच्या काळातल्या सगळ्या त्यांना माहिती सगळी चांगली आहे. गाण्यांची आवड होती, पूर्वी गाणी चांगली म्हणायची. हल्ली आता जरा आवाज नरड काम करत नाही. आवाज त्यांचा मधनं होतो म्हणून गाणं म्हणत नाही झाली. मी पेटी वाजवते हार्मोनियमची. असं चालू असतं काही ना काहीतरी. खूप छान, खूप बरं वाटलं. कोणी काही विचार आपण हे करूया का, गप्पा मारणं छान वाटतंय की तुमच्याशी. आणि तुम्ही छान तुमचे एकूणच प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, आनंदी उत्साही. आणि एकतर म्हणजे याच्यातनं जाणवतं सगळं कुटुंब ज्यावेळेला बरोबर असतं, तुमचे जोडलेली माणसं आहेत, हे सगळं जे आहे आणि तुमची इतरांच्यासाठी करण्याची भावना आहे, त्या सगळ्यामुळे तुम्ही हा पार्किन्सन मधनं जास्त इतकं असून सुद्धा बाहेर येऊ शकलाय, काम करू शकलाय. ट्रस्टचं काम करणं आणि त्याला बाहेर काढणं हे काही सोपं नाही. आणि कितीतरी तासाचं काम ते असणार आहे. जरी आता नुसतं म्हणताना जे बाहेर काढलं तर वर्ष लागली. प्रचंड कठीण असणार ते सगळं तुम्ही केलं.
आणि परवा दिवशी ते मला म्हणले 14 साली ओक ट्रस्टचं काम यायच्या आधी तुम्हाला भेटलं असतं तर हाच ट्रस्ट मी खूप पुढे नेला असता. मी म्हटलं ठीक आहे पण उशिरा का असे ना पण आपली गाठभेट झाली आहे आणि आपण सगळे मिळून जास्त पुढे नेऊ तर आपण ट्रस्टला आपल्या. आणि स्वप्न आता तुम्हाला माहिती आहे त्यामुळे काही सांगायची गरज नाही काय करायचं आम्हाला. नक्की नक्की. खूप खूप छान वाटलं. आता कसा वेळ गेला समजलंच नाही. मला वाटतं थांबूयात का आपण का कोणाला आणखी काही बोलायचंय विचारायचंय? अतुलजींना थँक्यू. असं सगळं अरेंजमेंट केली त्यांनी आणि आम्हाला अशी मोठी मोठी माणसं दिसतायत त्यांच्यापासून प्रेरणा मिळते. आम्ही छोटीच आहोत, आम्ही मोठी वगैरे नाही. आणि पुन्हा रेकॉर्डिंग व्हिडिओ पाठते पोहोचवतात ना सगळ्यांच्या पर्यंत. त्यामुळे शोभनाताई मला बोलायचं आहे. बोला. मी अरविंद पाटणकर नागपूरहून. आणि तुझं खूप कौतुक आहे. म्हणजे हा जो ग्रुपचा उद्देश आहे की बा खूप इन्स्पिरेशन मिळतं तुमच्याकडनं आणि हा जो पॉझिटिव्हिटी आहे तोच एक पार्किन्सनला हे करू शकतो म्हणजे सपोर्ट करू शकतो. असं माझी बायको पण आहे, ती पार्किन्सन पेशंट आहे, पण ती पण पॉझिटिव्हिटी खूप आहे तिची. म्हणजे माझी जेवढी नाही तेवढी तिची आहे. त्याच्यामुळे हे होतं. तिचा एक प्रश्न आहे की तिचे मावशी आहे बिवलकर होती म्हणजे कुसुम मावशी. तुम्ही नाव घेतलं बिवलकर म्हणून तिला असं वाटलं की तिच्या नात्यात वगैरे आहे की काय. काय नाव पण ही ज्योती पाटणकर खरे म्हणून आहे. माहेरची खरे आहे. वीणा खरे म्हणून अमरावतीच्या आहे. त्यांची जी बहीण होती ती बिवलकर होती म्हणून तिला असं वाटलं की काही. तुमचं माहेर नेरळचं आहे का? कुठलं? नेरळ नाही नाही, हे इंदूरकडचे बिवलकर. इंदोरकडचे बिवलकर आहोत. अच्छा, इंदूर. आजोबा इंदोरला होते आणि वडील माझे इथं माझ्या मावस बहिणीचं नाव आहे निलिमाच होत. हो का? बरोबर. किरण आता सध्या तुम्ही जे एक उल्लेख केला की बाबा भीमरूपी आणि रामरक्षा हे पण रेग्युलरली हे करते, रेग्युलरली म्हणते. रोज संध्याकाळी म्हणायचं म्हणजे मग ते आणि मोठ्यांनी म्हणायचं. तोंडातून शब्द पण निघत नव्हते इतकं जड झालं. मोठ्यांनी म्हणा, बोलता मोठ्यांनी. येत आहे. रोज कंपल्सरी म्हणायचंच ते व्यायाम म्हणून म्हणायचं. हो. मेंदूला आणि तोंडाला दोन्हीला व्यायाम. किरण प्रत्यक्ष फोनवर बोलूया नंतर. हा. बरं का? प्रत्यक्ष फोनवर बोलूया नंतर. आता मी काही जास्त बोलत नाही आता अजिबात. चालेल चालेल. ठीक ठीक. चला धन्यवाद, काही हरकत नाही. छान. थँक्यू. मला वाटते थांबूयात का आपण? हो. हो हो. अच्छा. सगळ्यांचे आभार. तुमचे दोघांचे आभार. आभार खरं तर आपण सगळा ग्रुपच आहे. एकमेकांचे आभार मानण्याची गरजच नाही. आपण एकमेकांना आनंद द्यायचा. ऐकून घेणार असला तर मैफल चालणार ना. काकू पार्टी, शोभना काकू पार्टी पाहिजे. कसली पार्टी? गंमत गंमत. हो, देश ना केव्हाही केव्हाही. हो आता एकदा संपू दे सगळं, काहीच हरकत नाही. आमच्याकडे हॉल आहे मोठा. त्यांचं म्हणणं आहे असं, गंमत ही पार्टी पाहिजे. गंमत ही पार्टी पाहिजे. आज खूप छान 2 गाणी म्हटले ग्रुपवर. मिनलताईंची गाणी दोन्ही ऐकली आम्ही. छान म्हटली का? हो हो, छान म्हटली गाणी. आणि फडणीसांचा आवाज तर खूपच छान आहे. हो हो, ते शिकवतात आणि गाणी गीत रामायण वगैरे शिकवतात ते. त्यांचं आपण ठेवायचं एकदा. मी त्यांना फोन करत होते लागलं, त्यांचंही ठेवू आपण. मला फार आवडली गाणी त्यांची, फडणीसांची पण आवडली. हे पण पूर्वी गीत रामायण म्हणायचे. म्हणजे सासूबाई ते कार्यक्रम करायचे गीत रामायणाचे. चला आपण काही प्रत्येकालाच अजूनही थांबावं वाटतं, पण आता आपण छान सांगितलं का?